इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या खाद्य महोत्सवात तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत तुंबाडची मंजुळा या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। हरहुन्नरी अभिनेता अंशुमन विचारे, अष्टपैलू अभिनेता जितेंद्र जोशी, महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, वेगवेगळ्या भूमिकांमधून आपली छाप सोडणारा अभिनेता ओम भूतकर आणि या सिनेमाचे दिग्दर्शक विविध कोरगावकर आणि या सिनेमात विशेष भूमिकेमध्ये असणारी आपली लाडकी हास्यरसिक सई ताम्हणकर। तुमच्याकडून सिनेमाविषयी जाणून घेणार आहोत, गप्पा मारायच्यात, पण आता वळूया आपल्या प्रहसनांकडे। मंडळी, पोलीस स्टेशनच्या लव्ह स्टोरीमध्ये आज येणार आहे एका अबला नारीची केस। चला बघूया त्यामुळे इन्स्पेक्टरच्या तोंडाला कसा येतोय फेस, तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या इरसाल कलाकारांना। मॅडम, मिस यू। जय हिंद मॅडम। काय करताय मुरे? बऱ्याच दिवसांनी सिरीज आली ना, त्याच्यामुळे मिस यू मॅडम। मॅडम, हा, याचं काय गुण आहे? हा बँजो बने। बस रे तिकडे बस। याचं काय? काय ना, हा आपल्या एरियातला भुरटा चोर आहे। आपण थांबा, लगेच कुठे एक्साइट होता, थांबा। ते काय झालं आहे ना, एका कुत्र्याच्या पिलाला वाचवलं का नाही? हो, आपल्या इथे गणेश नगरमध्ये एका बिल्डिंगमध्ये ना हा चोरी करायला घुसला होता। तेवढ्यात दुसऱ्या बिल्डिंगमध्ये याला आग लागलेली दिसली। तिथं कुत्र्याचं पिल्लू होतं, ओरडत होता माहिती आहे। हा पायपावरनं वर चढला आणि त्या कुत्र्याच्या पिलाला वाचवला। काय समजले? क्या बात आहे। बस वरती बस। बस. काय करत नाही, काय करत मॅडम, काय नाही? अरे कमाल काम केलंस, बस वरती बस। खरं तर ना, तुझं काम बघताना तुला मी शौर्य पुरस्कार द्यावा अशी शिफारस केली असती, पण तू चौर्य तिरस्काराच्या लायकीचा आहे। वा मॅडम, मस्त। काय झालं? नाही, एवढा कठीण शब्द ते पटकन बोललो, फंबल पडला तरी काही टेन्शन नाही। बरोबर. नाही नाही, तसं नव्हतं। असले शब्द बोलताना माझ्या जिभेचे तुकडे पडतात। आपल्याला कसं साध्या साध्या शब्दांची सवय आहे ना, आय लव्ह यू। हा शब्द कसा म्हणजे साधा, सोपा आणि परिणामकारक आहे का नाही? काय करू मी मोरे तुमचं? असो, याची माहिती लिहून घ्या आणि काय सीपी ऑफिसला पाठवा। काही असेल काही आपल्याकडे प्रोव्हिजन तर त्याला बक्षीस देऊन टाका। हा? जा बाळा, जा। कुठे पाठवतो त्याला? हो, त्याच्यासाठी चाय सांगितली मी। होय काय? होय, त्याच्या निमित्ताने मला नाकावडी मिळेल तरी माहिती पण लिहून घ्यायची। बरं, माहिती लिहून घ्या आणि एक काम करा, मी राऊंड अपला चालले, ते पृथ्वी प्रताप आले की त्यांना सांगा मॅडमने बोलवले। या या या, आव घाबरू नका, या मी आहे ना। अहो या तर, गेले ती माणसं नका बघू मागे, या मी आहे ना। कशाला घाबरताय? मी आहे ना। पृथ्वी, मॅडम जय हिंद। मॅडम जय हिंद। मॅडम काय करताय? कुठं हरवलाय? तुमच्यात मॅडम तुमच्यात ही कोण आहे? हा, ही कोण आहे तुमच्या सोबत? कोण आहे ही? नाही घाबरू नका. सोडा सोडा त्यांना, प्लीज सोडा। नाही नाही, तुम्ही वराडला ना, त्या अजून घाबरल्या। नाही नाही, मी नाही सोडणार यांना। हे जर आज नसले असते ना तर माझं काय झालं असतं काय माहिती। म्हणजे आता ते त्यांना लांब व्हायला। हो हो मॅडम, नाही काय घाबरल्या? तुम्ही बसा, तुम्ही बसा, तुम्ही बसा, मी आहे ना। कोण नाही इथं, काय काळजी करू नका, मी आहे ना इथं। हा, काय झालंय मॅडम? त्या भेल्यात, भेदारल्यात, घाबरल्यात म्हणून मला बिलकतायत। मला भीती वाटते, मला बिलगा। काय बोलताय मोरे? लाज आहे का तुम्हाला? काहीतरी आपलं उगाच काय तर काय। एक मिनिट, मुळात हे काय हे तुम्ही त्यांना बोलू नका। एक मिनिट, मी असताना तुम्ही एका परस्त्रीला असं मिठीत कसं घेऊ? मॅडम म्हणजे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासमोर ही बाई तुम्हाला बिलकतीये, हे अलाउड नाहीये। या प्रतीक्षा जी आहेत,
काय झालं त्यांच्याबरोबर जरा एक प्रसंग घडला ते आता बस स्टॉपवर होतो मी मी आहे घाबरायची गरज नाही लांबून. कशाला नाही नाही त्या भेदारल्यात म्हणून तुम्ही बसा 1 मिनिट मोरे यांना पाणी द्या एम आय ओ ही कुठलं इंग्लिश आहे एम आय पोलीस शिपाई कोण आहे आय एम हा ही लक्षात ठेवा आणि पाणी द्या त्यांना येतो हं. तुम्ही काळजी करू नका आणि हे लिहून घ्या सगळं त्या काय सांगतायत ते हा सांगा हे घ्या पाणी घ्या पाणी घ्या बिंदास पिया निवांत लांबून बोला फक्त लागलं तर सांगा परत हं? हा घाबरू नका बिंदास सांगा मॅडम आपल्याच आहेत होय. हा मॅडम मी प्रतीक्षा आहे. मी अहिल्यानगरहून आले आणि नोकरीसाठी पहिल्यांदाच मुंबईला आले आणि मग मी उभी होते बस स्टॉपवर. मी म्हणलं अजून काहून येईना बस. तेवढ्यात मी इकडे पाहिलं एक माणूस माझ्या लई जवळ आला. बाप मी इकडे पाहिलं म्हणलं बाया पाया याला काही आई बहिणी आहे का नाही. आया त्याने तेवढं माझी पर्स ओढली आहो आणि मग मी ओरडायला लागले बचाव बचाव बचाव. आणि त्याने सुरा काढला. सुरा माझ्या गळ्याला पकडला बाया बापरे हा आणि माझी चेन ओढायला लागला तो चेन. चैन खरी सोन्याची होती की बँटिकची होती 24 कॅरेटची होती ती आणि ते काय माझ्या मामाने दिली होती वाटत मला मागच्या वर्षी. हा मग धाकटा मामा आहे ना माझ्या धाकट्या मामाला ओळखत नाही मी पुढे बोलचाल पुढे बोलचाल पुढे सांगा पुढचं बोल माझ्या गळ्याशी चाकू लावला आणि मला काहीच सुचना झालं. मला असं झालं का आता संपलं सगळं माझं सगळं संपलं. रामनाम सत्य इथंच होत असतं. पण मग मला असं आठवलं का आपण कृष्णाचा धावा करू. कृष्ण आमच्याकडे कृष्णाचं लई मानतात ना. कृष्णाचा धावा करत होते आणि तेवढ्यात मला ना बुलेटचा आवाज आला. मी म्हणलं कोण आलं बाई कोण आलं आता कोण आलं. आणि तेवढ्यात मी पाहिलं तर बुलेटहून माझा कृष्ण चाला ना. कोण कृष्ण मी म्हणजे त्या मला कृष्ण समजलं त्या असं ते असे उतरले बुलेटहून असे खाली आणि त्यांनी असा स्टँड लावलं आणि मग असा आहे ना चष्मा असा हवीत उडवला आणि असं माग बुलेटला असे टेकले आणि त्या गुंडाला काय म्हणे लेडीज को चाकू दिखत आहे का रे. असं कशाला म्हणेन मी रंगवून सांगतात तेवढ्यात आपले पुढे पुढे आणि मग तिकून आहे का 2-3 गुंड आले असे गुंडासारखे गुंडासारखे गुंडासारख्या ते आले असे आणि मग माय वाघानं त्यांना तुमच्या वाघाने म्हणजे मी म्हणजे त्या मला शूरवीर म्हणून वाघ असं म्हणल्या माय वाघानं त्यांची अशी गचंडी पकडली आणि त्यांना असं खाली लोळवला आणि असा लोळवला त्यांना इतका मारला. मी अशी लपून होते इथं आणि त्यांनी इतकं मारला त्याला त्याचा जीवच गेला असता त्या सगळ्यांचा माहिती का. पण ते थोडक्यातच ते हिसळा दिला हिसळा. ते पळाले. तिथं झालं मॅडम काय झालं त्यांना वाटलं तिघ आहे ते म्हणून मी आपला गप बसीन पण मी नसतो ऐकत. आली तिघ अंगावर घेतला शिंगावर म्हणलं आता यांना तोडणार यांना हाणणार तिघ पळून गेली मला असा झटका ते दिला. ह्यांच्या मागं पळायला लागले ना तिथं. हा, मग मी मी त्यांना असं घटावळलं. हे सोड ग सोड ना सोड बोलले ना चिडेस काय का सारखे चिकटतेस. वरडू नका वरडला की त्या अजून जास्त चिकटत्यात घाबरून ठीक आहे तुम्ही मी नाही नका ओरडत मला मी तुम्ही नाही ओरडत लांबून बोला. तुम्ही बसा ना. 1 मिनिट मला एक क्लिअर करा आवडलं म्हणजे काय. असं धरलं मला आवडलं पण मुळात मला एक कळत नाही ऑन ड्युटी एक बाई तुम्हाला आवडूच कशी शकते. बरोबर आहे नाही नाही काय झालं आवडलं म्हणजे त्या घाबरल्या होत्या. मी घाबरले नव्हते. ते काय झालं हे सिव्हिल मध्ये होते ना तर त्या गुंडांना लक्षातच नाही आलं. मग ते गुंड म्हणायला लागले तू कोण आहे रे काय कोणी असं केलं हा, हा. बघा मग हे म्हणले बायको आहे ओ मेरी. माय अंगावर असा सरकीने काटा आला ना की त्यांना तिथंच वरलं. मी म्हणलं बाया आता तर मी माझ्या धनाला सोडतच नसते. मग मी त्यांना असं घटावळलं. थांबा 1 मिनिट ऐका माझा 1 मिनिट थांबा ऐका मॅडम वाघावरनं ती धन्यावर आलेली आहेत हा बघा काय मॅडम मी जाऊ काय मॅडम मी जातो. हो मॅडम मी काय केलं कोण तू लग्न करायचंय तुला काय केलंस तू पिल्लूला वाचवलंस ना सोडून काय दिलंस मॅडम पिल्लूला. मॅडम थांबा काय करताय कशाला चिडताय अहो काय झालंय तुम्ही का केलं तसं तुम्ही लग्न का केलं नाही लग्न नाही केलं तुम्ही का बोललात की मी बायको आहे ती ती अहो ती काय झालं ती 3 माणसं मला विचारत तेरा क्या रे इधर म्हटलं तेरा क्या बायको आहे मेरी तेरा क्या असं म्हटलं पटकन ओघात. पण मग तुम्ही ओघाओघात बहीण आहे का नाही बोललात हा, तर- बायको का बोललात. तेवढं जरा मला सुचलं नाही पण मी वेळ मारून नेली मॅडम. हा ते ना माझा जीव वाचवत होते. हा. अहो, पण ते गुंड ना
यांना दगड मारून गेले अहो लागलं त्यांना थोडस हा थोडंसं लागलं इथं कपाळाला त्यांनी दगड मारला ना टेंगुळाला व्हायचं. तुम्हाला मारलं ते? हा इथं मारला असं. मॅडम सॉरी सकाळी ना दाढी करताना माझ्या ओठाला ब्लेड लागला होता काय कुंकर मारता आहे काय काय थोबडा बघितलं ना आरशात मोरे? ओठाला दाढी येते तुमच्या? नाही अजूनपर्यंत तरी आलं. आज मग बोलताय काय जरा ऐका स्वतःच्या कानाने. तुमचा ओठ आहे ना उभा आडवा जरी फाटला ना तरी फुंकर घालायला येणार नाही मी. फुंकरा पाहिजे हे ते करू नका माझ्या समोर. घेऊन आलाय फुंकर पाहिजे. पोलीस स्टेशन आपलं ह्याला हे हॉस्पिटलला जा. मॅडम 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 तुम्हाला हे करूया ना आपण. काय नाही झालं. दाबून थांबा. बसेल टेंगुळ बसेल. ही छोटी झटापट होती मॅडम काय नाही. आणि पोलीसवाल्याला मिळालेला जखमा त्याचं मिळेल असतात मॅडम. अया काय भारी बोलले ग. स्वतःची पर्वा न करता दुसऱ्यासाठी जीव द्यायला सुद्धा वाघाचं काळीज लागतं. तुम्हीच आहे माझे सिंगम. एक मिनिट ते सिंगम असतील तर बी दबंग आहे का नाही कानफड फोडून मोरे तुमचं. मैडम थप्पड़ से डर नहीं लगता प्यार से डर लगता है हाड़ हुड़ 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 हाड़ हुड़ अरे हाँ तुम्ही दबक नाही सादळलेली भडंग आहे. आयुष्याचा कुरमुरा नरम पडलाय तरी मात जात नाही तुमचा. ग बसा जरा महत्वाचा विषय यो. तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मॅडम. ते सिंगम ऐका. बोलतात. हे अर्ध्या तासात एवढं काय घडलं तुमच्यात की त्या एवढ्या तुम्हाला नाही, चिकटतात? एवढं काय घडलं नाही. मला सविस्तर माहिती मिळाली पाहिजे. मॅडम सगळं सांगेन. मला एका दिवसाची सुट्टी द्या. मी जरा त्यांना त्यांच्या गावी सोडून येतो. काय कामं नाहीत दुसरी डिपार्टमेंट मध्ये? नाही नाही तसं नाही. तुम्ही नाही जायचं कुठे? अहो असं काय करताय? अहो केवढा मोठा प्रसंग ओढावला होता त्यांच्यावर. त्यांची मनोवस्था समजून घ्या. ए पाचवीतच काय गे हे करते मगापासून. चल लांब हो, चल. वरडू नका. वरडला की लईच मग एक मिनिट मी समजावतो त्यांना. बसा बसा इथं. कोचिड मिली. मॅडम तुम्हाला कळतंय का त्यांना आत्ता मानसिक आधाराची गरज आहे. माझ्या मानसिक आधाराचं काय? मला कोण देणार मानसिक आधार? मी देईन मानसिक आधार मॅडम तुम्हाला. मॅडम माझा आधार आणि तुमचं पॅन लिंक करून आपण वैदिक पद्धतीने KYC करून घेऊया काय? जीभ कशी झडत नाही हो तुमची हे बोलताना. हा? हे फाटकर रेशनिंग कार्ड KYC ला घेऊन गेलात ना तर घुसखोर म्हणून पकडले जाल तुम्ही. मोरे नको हे थोबाड घेऊन माझ्याकडे येऊ. जा आत्ताच्या आत्ता या मुलीला सोडून या. जा ताई चला पटकन चला. नाही 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 मी यांच्याशिवाय कुठंच नाही जायची. आणि तुमचं तोंड बघून तुम्ही काय भरवशाची वाटना. हो तुम्ही माझ्या वयावर जाऊ नका. टायगर अभी जिंदा आहे. मोठं मोठं गुंड ना मला बघून असे चला चला कापतात. चला चला निघा. मॅडम मी पण जाऊ काय मॅडम? मी जातो ना मॅडम. कुठे जायचंय तुला? जातो मॅडम. हो मॅडम नको मॅडम लागतं मॅडम नको. कुठे जायचंय तुला? नको ना. काय कशाला वाचवलंस पिल्लाला? वाचवलंस कशाला सांग? मॅडम का वाचवलंस पिल्लाला? मॅडम माणूस की म्हणून वाचव. माणूस की म्हणून सोडून द्यायचं ना. पिल्लू आलं होतं ना स्वतः चालत स्वतःच स्वतः गेलं असतं. चोराचं काम काय? काय आहे चोराचं काम? चोराचं काम काय? आपापली छान छान चोरी करायची आणि निघून जायचं. पोलिसाचं काम काय? चोराला पकडायचं आणि आपापल्या घरी जायचं. मुलांना सोडायला जायचं. काय करताय तुम्ही? बघा जरा त्याच्याकडे. तुम्ही काय करताय मग? तुम्ही काय करताय? तुम्ही चुकीचं करताय मॅडम. तुम्हाला कळत नाही. तुम्ही दोन विषय मिक्स करताय. तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर काढताय मॅडम. मी काढणार. मी वड्याचं तेल वांग्यावर काढणार आणि वड्याला मांडीवर बसून तेलाने मालिश करणार. काय म्हणणं आहे तुमचं? माझे मित्र आहेत ना मला लहानपणी ए वड्या म्हणून हाक मारायची. करू नये माणसाचं. मोरे मोरे तुमचे मित्र तुम्हाला लहानपणी ये वड्या नाही म्हणायचे. एड्या म्हणायचे.
तुम्ही एवढे बावळट आहे ना, तुम्हाला कुठं काय बोलायचं ते कळत नाही. हं? जरा शांत राहा, मध्ये बोलू नका. खरंच तो बंद ठेवा. आणि मॅडम तुम्ही नाही तुम्ही ऐका माझं. मला त्यांना सोडायला गेलं पाहिजे. तुम्ही माझ्या परमिशन मॅडम, आपलं ब्रीदवाक्य काय आहे? चांगल्याची रक्षा आणि वाईटाला शिक्षा. केली, रक्षा केली ना, झालं मला चांगल्याची रक्षा करू द्या मॅडम. केली तुम्ही रक्षा. त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे मॅडम. माझं काय, मला नाही आवडत आहे ना ही लांबू मॅडम नाही मॅडम, बस झाला ताई. मला त्रास मी होतो. तुम्हाला 100 वेळा सांगितलं आणि आज परत एकदा सांगणार आहे, शेवटचं. माझं तुमच्यावर प्रेम नाही आणि मला तुमच्याबद्दल तसल्या भावना पण नाही. हे तुमचं वाक्य नाही, नाही मॅडम, हे मुलींचं वाक्य. नाही मॅडम, नाही. माझं तुमच्यावर प्रेम नाही. असं नका बोल. माझं फक्त एकाच गोष्टीवर प्रेम आहे, माझी वर्दी. मला माझ्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं पाहिजे मॅडम, बस. बाकी काय नाही. ऑन ड्युटी 24 तास ह्योच माझा ध्यास, बस. माझं ठरलंय मॅडम. मी यांना सोडणार, उद्या सकाळी इथं वेळेत पोचणार, कारण ती माझी जबाबदारी आहे. पण आत्ता मी त्यांना सोडायला जाणार, कारण ते माझं कर्तव्य आहे. पण कर्तव्य करता करता तुम्ही त्यांच्याशी यंदा कर्तव्य केलं मग. मॅडम नाही, इथं जाऊ नका. मी कुणाशी लग्न करायचं आणि कुणाशी नाही हे डिपार्टमेंट नाही ठरवणार, मी माझं ठरवीन. नाही नाही मला वाटलं मी यांना सोडायला जाईन आणि यांच्या गावात जर मला ह्या पसंत पडल्या तर मी ह्यांच्याशी लग्न करेन. आणि ह्या जर मनात आल्या ना मॅडम, तर तिथनंच गावातनच तुम्हाला रजेचा अर्ज पण पाठवीन नका. आणि पत्रिका पण पाठवीन, कळलं ना? मला त्रास होतो. तोपर्यंत एक मिनिट. जय हिंद मॅडम. ऐक, हे हात धरायची गरजच नाहीये ना. पण हात तिची आली जाऊ शकते, तिची ती तुझ्या हो मॅडम, मी काय केलंय? काय रे, आपण नको आता. काय हवंय? पिल्लाला वाचवलंस तू. शौर्य पदक पाहिजे तुला, शौर्य पदक पाहिजे. अरे पण ते पदक छातीला लावायला प्रेमाचा हात लागतो, हे कसं कळत नाही तुम्हा पुरुषांना? बुलेटची धडधड ऐकता ऐकता बायकांच्या मनाची धडधड कशी ऐकू येत नाही तुम्हाला? कायदा मोडताना त्रास होतो तुम्हाला, जीव तुटतो तुमचा. मग बाईचं मन मोडताना तुमचा जीव कसा नाही रे तुटत? तुझ्यात गेला मोरे मोरे. लोक म्हणतात ना, लोक म्हणतात ते खरंय, पोलिसाला नवरा करायचाच नसतो. पण हवालदाराला बायको करायची असते ना मॅडम. हो, किती दिवस काठीवर डोकं ठेवून झोपणार आपण? आज तुम्हाला हिंदीत सांगतो, नक्कीच तुमचा विचार बदलेल. अच्छा. तुम छोड़ इन सब बातों को, तुम छोड़ इन सब बातों को कि तू मेरी किस्मत है या नहीं. तू छोड़ इन सब बातों को कि तू मेरी किस्मत में है या नहीं. तू बस आईना देख और बता मेरी पसंद कैसी है. अरे पसंत काय थोबाड बघितलं आरसा? तो आरसा घेईन, फोडीन आणि तुमच्याच घशात कोंबेल. अत्यंत करू नका, निघाय काढणं. डोकं फिरवलंय माझं. मेरी पसंत कैसी है. क्या बात आहे, कडक कडक. मोरेंच्या भाषेमध्ये साधा, सरळ आणि परिणामकारक परफॉर्मन्स. आय लव्ह यू मोरे. मजा येऊन गेली. आहा. प्रसादा. वा वा, बहारदार. प्रभाकर, ऍक्च्युली तू पाठमोरा असतोस तेव्हा दबंग वाटतोस. मजा येते. तू खूप एन्जॉय करतोस ही सिरीज आणि त्यामुळे आम्हाला पण फार मजा येते. प्रभाकर, खूप मी मागे पण खूप वेळा बोललोय, खतरनाक ईज आहे तुझ्याकडे आणि त्याची फार मजा येते समोर. प्रतीक्षा, दुसऱ्या स्किटमध्ये तू जवळपास 20-25 स्किट्स झाले की मुरली आहेस, हे बघताना फार आनंद वाटतोय. कीप इट अप. असंच प्रामाणिकपणे काम करत राहा. आत्ता एवढंच सांगेन, मजा आली तुला पण बघताना. वंडरफुल. सई. कातिल परफॉर्मन्स होता, फारच मजा आली. मी सगळ्यात जास्त वाट बघते तुमच्या डान्सची, आणि आज पीपी तू काय नाचलायस. हो हो हो, म्हणजे मी शिट्टी वाजवणार तेवढा डान्स संपला.
फार भारी नमा तू पण जे केलंस ते पण खूप अमेझिंग होतं आणि मला आवडली कोरिओग्राफी. पीपी मस्त नाचलास. म्हणजे मला असं वाटतं की तुला जास्त कोऑर्डिनेशन होतं आणि तू फॅन्टॅस्टिक केलंस. मजा आली. मोरे, मला असं वाटतं की तुम्ही ज्या कॉन्फिडेंटली डायलॉग डिलिव्हरी करता ते तुम्हीच करू शकता. आज मी तुमचा परफॉर्मन्स खूप एन्जॉय केला. आणि मंडळी, आता या मंचावर होणार आहे कुस्ती आणि लावणीच्या फडाची जुगलबंदी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या हुकमी सादरीकरणासाठी, ज्यासाठी मंचावर येतात आपले जत्रेतील अतरंगी कलाकार. अगोबाई, अगोबाई. अहो मालक, तू मसनी कळाय पाहिजे का नको? फोनवर सांगायचं होतं ना त्यासनी. अहो मी आता तारीख बघितली आणि घेतली सुपारी. मला काय माहिती ह्याच तारखेला अधिक महिना येईल ती. मालक, तुम्ही तरी ध्यानात ठेवायचं का नाही? मागच्या टायमाला काय झालं होतं बघितलं का नाही? ह्या खेपाला पण असंच काहीतरी विपरीत घडलं तर मला लय भ्या वाटायला लागलं बा. अक्कीला भ्या वाटती तर मालक म्या नाचू का? इथं अख्खी शेवंताबाई दहीसरकर उभी असताना तू नाचणार वय शाही डान्सर? मालक या अक्की बघा कशी बोलती मला. अरे बरोबरच बोलती ती. तुझ्या अधाकारी फक्त आपल्यासाठी आहे, मालक नाहीतर मग सरपंच या सरपंच या. आज मजा येणार. पैसे आणले, पैसे. राम 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 राम. अरे आम्ही कसले मालक हो? अरे तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. नाही मालक अरे असू द्या. राम राम. बरं काय घेणार आल्यासारखे? चहा लस्सी काय घेणार? लस्सी. एकाच्या जागी 2 ग्लास घ्या. बाहेरच लस्सीवाला आहे तिथं लस्सी प्यान तिथनच कळते हाना. काय बोललं? तिथनच कळते हा ना? काय बोलता? काय कळते काय तुम्हाला? अरे एवढा मोठा दर्दी माणूस इथं आलाय आणि असाच घालवता वाय? यांच्या खानदाराची ख्याती तुम्हाला माहिती आहे काय? ह्यांच्या पंजोबापासून बाईच्या नादात 7 बारा कोरा करायची परंपरा आहे ह्यांची. पैसे ठेवा, हे पैसे ठेवा. अहो, ऐक- सुरुवात आहे फक्त. अहो, ऐक- ओ, पंजोबा 6.5 फूट उंच माणूस, 200 एकरचा मालक, 50 एकर बाईच्या नादात फुकली पण बाईचा नाद नाही सोडला. हे घ्या आणखी यांचा आजोबा 6 फूट उंच, 150 एकरचा मालक, 50 एकर अशी फुकली पण नाद नाही सोडला. काय समजलं? हे तर कायच नाही. यांचे वडील 5.5 फूट उंच, 100 एकरचा मालक, 50 एकर फुकली पण बाईचा नाद नाही सोडला. आता हे आपले सरपंच, मूर्ती छोटी पण घराण्याची परंपरा मोठी. काय हिस्ट्रीचा काय गप्पा बसा तुम्ही? 50 एकर इथं फुकाला आलेत आणि तुम्ही काय म्हणता? घरी जा, घरी जा म्हणता बाई. अहो तसं नाही सरकार. काय कसं आहे? सरकार? अहो ऐका, आम्ही इथं तुमचा 7 बारा कोरा करायलाच बसलेलो आहे. तसा विषय नाही. काय? आज अधिक महिना सुरू झालेला हा, आहे. मग? अधिक महिन्याचा पहिला दिवस आहे. हा. आलं का लक्षात? आज काहीतरी विपरीत घडण्याचे चान्सेस आहेत म्हणून सांगतोय तुम्हाला. आज नको, ही घ्या सगळं माघारी. उद्या या तुम्ही उद्या या ना. तुमच्यासाठी शेवंताबाईंच्या 2 लावण्या सादर करतो. होय सरपंच, प्लीज आजच्या दिवस करा की ऍडजस्ट. उद्या अख्खी रात फक्त तुमच्यासाठी सजन. आलं का लक्षात तुमच्या? मी काय म्हणतो, त्याचं ते म्हणते अडचण असेल तर त्याला आपण कुठं चाला? कोणाशी बोलता बाई तुम्ही? नाही तर काय? कोणाशी बोलता बाई? पारगावचा सरपंच. कोण? पारगावचा पारगावचा सरपंच भागल्या मैफिलीत ना त्याला तुम्ही हाकलता वाय? भारी पडेल तुम्हाला. अरे म्हणजे असं तसं नाही. काय समजला तुम्ही? काय समजला? अंडू पांडू वाटला, लेचा पेचा वाटला सरपंच? काय दादा? छोटा सरपंच दिसला म्हणून मूड ऑफ झाला तुमचा? नाही, जाऊ दे नाही. अहो, काय नाही. सरपंच उलुसा बघितला ना म्हणून कॉन्फिडन्स आलाय. बोला, कॉन्फिडन्स ठेचतो यांचा. नाही असं एवढूसा आमचा सरपंच हाय ना कावडा म्हणून ह्याला कुत्र्यासारखा हाकलाल? नाही तो. या शब्दाचा त्याच्या मनावर परिणाम झाला आणि जीव द्यायला मग काय कराल तुम्ही? अहो, तुम्हाला माहिती आहे आम्ही नागरिक आहेत त्यांचे, लक्षात घ्या. कधी त्यांना बुटका ठेंगू असल्याची जाणीव होऊ दिली नाही आम्ही. काय चाललंय तुमचं? ते बोलतच नाही. तुम्हीच बोलताय वाचायला छोटा आहे
म्हणून. अरे मी जेव्हा इकडं असा आलो रामराम करतो ते व्यवस्थित माझ्याकडे बघत होतो. छोटा करून रजिस्टर केलंच वाचाऱ्या तू. रजिस्टर केलंय. आता छोटा काय करील असं त्यांना वाटेल ना वाचाऱ्या. कळत कसं नाही तुम्हाला अडचण काय आहे मी काय म्हणतो उद्या येऊया चालला. म्हणजे नाही थांबा तुम्ही आम्हाला मारा तुमचा हक्क आहे आमच्यावर पण ह्यानी तुम्हाला छोटा बोलायचं नाही. आणि जर बोललं तर जीभ हासडून देन तुमच्या हातात. अच्छा तुझी जी भातरून टाकेन कळतंय ना बाबा त्यांची अडचण काहीतरी असेल म्हणून बोलतात ना. चला, आपण जाऊ. ही जा, ही जा. इकडे या तुम्ही काय चला गल्लीतल्या पोरांना काय सांगून आलोय माहितीये काय? आज बाईचं पाय थकतील पण आम्ही येणार नाही. शब्द पडेल ना आता. अरे हो ना बाबा तुला मी आज मटणाचं जेवण घालतो. मला नको. इथंच कुठेतरी हॉटेल बघतो नको. उद्या सकाळी ब्रश न करता येऊया. काही सकाळी येऊया उद्या काय येऊया. येऊया. अरे तुम्हाला लाज नाही पण आम्हाला लाज आहे का नाही. उद्या गावात जाऊन आम्ही काय सांगायचा सरपंच छोटा म्हणून बाईने दिला नकार. लाज नाही हे बघा ही बॅग भर पैसे कशाला आणले माझीच आहे ते मला माहिती आहे. उडवायला आणले तर सगळं उडवायचं. एकतर आज बाईचं पाय थकतील नाही तर तुमचा खिसा थकल. बघूया काय होत ऐका ना असं नका करू. हे घ्या आणखी असा नुका घ्या. अहो ह्याचा काही विषय नाही अवघड होईल अहो. अहो ते नाही ऐकणार बचारी ऐकते ऐकणार नाही माझं ऐका. आता मी काय म्हणतो बाई कसं आहे ऐका हे बघा तुम्ही म्हणला तर आम्ही काय तुम्हाला नाही म्हणणार नाही. हा. पण जर काय झालं तर जबाबदारी तुम्ही घेणार. काय होणार आहे काय होणार आहे हा अजून माणूस छोटा होईल ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. अजून छोटा करतो साहेब मला. ऍक्च्युली हे बघा काय माहितीये काय अहो सरपंच आहे आता लय बघितलेत काय होत नाही मग तुम्ही सादर करा. सुरू करा तुम्ही खरंच हा सुरू कर चालेल तुम्हाला सुरू करा. जेवंत बाय होऊन जाऊन द्या. आता सगळं तुझ्याच हातात रे बा. होऊन द्या. कोण जाते अरे बारड्या बघतोस का रागानं शड्डू ठोकलाय वागानं. हा? बघतोयस काय अरे मैदान मारलाय आमच्या बाहेर पैलवानाने. पैलवान की पैलवान की. सरपंच आहेत ना काय झाले तुम्ही का असं लोळताय हो? अरे एवढ्या जोरात घुंगरू तुम्ही माझ्या आपटला तुटणार नाही. काय बोलताय ते? अहो काही नाही काय यांचा पेलवान कसा काय झाला? म्हणजे काय? हो आमचा सरपंच छोटा असला धरून आपटला आणि आम्हाला पण तुम्ही आपटला. मला सांगत होतो नका आज उद्या या तुम्ही ऐकलं का तुम्ही नाही ऐकलं. अरे तुम्ही म्हणला माझी जबाबदारी हे वसारे ऐकत जबाबदारी आता घुसली की नाही. हे वसारे ऐकत नव्हते मी तरी काय करू. पण हे नेमकं झालंय भानगड काय अहो लय वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक बहिरू पैलवान नावाचा पैलवान होता. भैरू पहिलवान रेग्युलर फडावर यायचा. कलेबद्दल लय प्रेम त्याला. बाईंची लावणी लईच आवडायची. इथं याचा लावणी बघायचा जाताना बाईंच्या पाया पडायचा त्यासनी बिदागी घ्यायचा आणि निघून जायचा. बापरे लय आदर त्याला बाईंचा. आवाज बाईंकडे डोळा वाकडा करून पण बघितला नाही त्याने. मी पण नाही. फक्त एकच गोष्ट त्याच्या डोक्यात जायची. कुठली जर का कोणी कार्यक्रम चालू असताना शिट्टी वाजवली तिथल्या तिथं उचलून आपटायचा. हाडच खिळखिळी करायचा. नाही काय झाले त्याला असं वाटायचं ऐकून घ्या तुम्ही मध्ये मध्ये बोलला की अवघड होईल. मध्ये नाही बोलायचं. पैलवानाला फक्त एवढंच वाटायचं शिट्टी वाजवणं म्हणजे बाईंचा अपमान आहे. बापरे कलेचा आदर करण्यासाठी देवानं आपल्याला 2 हात दिलेले आहेत. बरं आहे. तर बोट कशाला तोंडात घालायचं. हातावर हात आपटा
टाळी वाजवा आणि कलेचा आदर करा. नाही हे आमच्या लक्षात आलं नाही. 10 वर्षापूर्वी तुम्हाला सांगतो असाच दिवस होता. अधिक महिन्याचा पहिला दिवस. पैलवान फडावर आले, फड रंगला होता. अशीच एकानं शिट्टी वाजवली, पैलवानाने धरला आणि जोरात आपटला त्याला. रागाच्या झिटीत पैलवान इथनं निघाले, बुलेटवर बसले, जात होते, स्पीड मध्ये जात होते. अचानक त्यांना एक ट्रकनं धडक दिली. बाप, पैलवान तिथल्या तिथं मेले. गावातल्या लोकांना वाटलं आता काय, आता फडावर कोण आहे आपल्याला अडवायला. गावकरी यायला लागले, बाईंना छडायला लागले, शिट्ट्या वाजवायला लागले. पण अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशी पैलवान हिता असायचे, त्यांचा वास हिता असायचा. आणि लावणी चालू असताना जर का कोणी शिट्टी वाजवली, पैलवान बाईंच्या अंगात यायचे आणि शिट्टी वाजवणाऱ्याला उचलून आपटायचे. बरोबर आहे, तसंच झालं सेम. काय झालं, मला आता मजा वाटली, मस्त झालं म्हणून शिट्टी वाजवली. मला काय माहिती. म्हणजे साहेबांनो, यांनी शिट्टी वाजवली म्हणून यांनी यांचा घुंगरू फिरवला. आलंय लक्षात? होय होय. पैलवान हिता असतात. तुम्ही शिट्टी नाही वाजवली, काय प्रॉब्लेम नाही ना? काहीच प्रॉब्लेम नाही. पैलवान येणार नाही ना? त्यांचे डान्स बघणार, निघून जाणार. म्हणजे शिट्टी वाजवायची नाही. शिट्टी वाजवायची नाही. आलंय लक्षात? येस येस येस. शिट्टी वाजवायची नाही. पण मी काय म्हणतो, राहू द्या ना, या ना उद्या तुम्ही. नाही नाही आता काय झालंय, आता जरा कुठं मजा यायला लागली. मी काय म्हणतो, यांना जरा सांगा तुम्ही थंड घ्या. त्या बाजूला बसल्यात ना, 2-4 लावणे आत लपले असतील असं मला वाटतं. एकदम बाहेर येऊ. वा वा. बाहेर येऊ. सरपंच, ते आमचं खाजगी प्रकरण आहे. त्यांच्या अदाकारी फक्त आमच्यासाठीच असती. आम्ही त्यासनी सार्वजनिक होऊनच दिलं नाही अजून. होय काय? मग एवढ्या नटून थटून का बसले? अहो, त्यांचं वैशिष्ट्यच आहे ते. नाही नाही, मी काय म्हणतो साहेब, तिजोरीला आधीपासूनच जर कुलूप आहे तर आतमध्ये काय काय आहे ते कशाला सांगता? आम्हाला त्याचा फायदा काय आहे? वैशिष्ट्य नका सांगू. नाही नाही, पण मला नाचायचंय. पण काय आहे, हे आमचे माने मालक आहेत ना, मला नाचूच देत नाही. नाही नाही एकदा का मला चान्स मिळाला ना, 3-4 लावणी अशा तोंडावर फेकूनच मारी. 2-4 मारा तोंडावर माझ्या. आली ऐका ना, ऐका ना. आले तर येऊ दे. येऊ द्या ना. काय बघितलं? नाचू. येऊ दे. अख्खे आशीर्वाद. मालक आशीर्वाद. ऐका. वा, रसा. साहेबांनो, हा? उभ्या उभ्या जोर बैठका मारल्या का नाही? काय? मी काय म्हणतो, हा मोर कायमचा पिंजऱ्यात झाकूनच ठेवा. कितीही दुष्काळ पडू दे, याला पंख पसरायला देऊ नका. इसारा फुलवायला देऊ नको. हा. आम्ही उपाशी मरू. पाऊस नाही पडला तरी चालेल, हा झाकून ठेवा. पडू द्या, दुष्काळ पडू द्या. ऐका माझं, काही गोष्टी सार्वजनिक न केलेल्या बरा, त्यातला आहे एक. खाजगीच असू दे. आम्ही ठेवलं होतं का नाही? तुम्ही कशाला करायला लावला आम्हाला? जिरली आमची, जिरली. तुम्ही माझं ऐकणं झालाय, त्याच्यामुळे कसं होतंय? नाही आता तुमच्या पाया पडतो, आम्हाला कळले. हा. सरपंच. काय नाही माझ्याकडे. थांबा की सरपंच. नका थांबू. नका. काय करतोयस? बस अरे मैदान मारलंय पैलवानाने. अरे पैरू पैलवान की, पैरू पैलवान की, पैरू पैलवान. अख्खे. काय? तुम्ही का खाली बसताय? अरे तुम्ही खाली नाही बसवलं, मला आपटले तुम्ही. हाडात तुंतुने झाले. माफ करा, काय झालं? अहो तुम्ही अदाकारी करता करता हे शट्टू ठोकतात, काय करायचं आता? जाऊ द्या. ओ, शिट्टी कोणी वाजवली? शिट्टी कोणी वाजवली? बसायला शिट्टी वाजवली. मोरे मोरे मोरे. माझा भान हरपला. मी म्हणजे मी एक्साइट झालो आणि मारली, चुकून झालं. फायनली ऐका ना सरपंच. सरपंच थांबा की. नाही मी तुमच्या पाया पडतो, मला आता जाऊ द्या. सरपंच थांबा ना, वाजव की ना. काय बघतोयस?
परफॉर्मन्स. बसल्या बसल्या आमचाही बाई तुम्ही 7-12 कोरा केलात. मजा आली. आहा. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसाद दा. अप्रतिम संकल्पना होती. सईनी इकडनं शिट्टी वाजवली तेव्हा मला टेन्शन आलं की घुंगरांचं काय होईल म्हणून. पण वेळीच तुम्ही चषक दिलात त्यामुळे निभावलं. पण मला असं वाटतं अप्रतिम सादरीकरण. वनिता लाजवाब. म्हणजे तू जितकी अप्रतिम सुंदर नाचलीस, रसा तू तितकीच अप्रतिम वाईट नाचलीस, चांगलं येत असताना सुद्धा. त्यामुळे तुझं पण तितकंच कौतुक. येस. मला असं वाटतं की अस्सल लावणीला शिट्टी वाजलीच पाहिजे. टाळी ही प्रेक्षकांनी घातलेली साद असते, पण शिट्टी ही कलेला मिळणारी दाद असते. वा 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 वा. टाळी गर्दीतला कोणीही वाजवू शकतो, पण शिट्टी गर्दीतला दर्दीच वाजवू शकतो. अगं बाई, वा 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 वा. म्हणूनच तुम्ही आमचे दर्दी हास्यरसिक आहात. आज एवढंच बस. मजा आली, अप्रतिम, फार मजा आली. वळूया आपल्या खऱ्या दर्दी हास्यरसिकांकडे. सईबाई. खतरनाक परफॉर्मन्स होता. वने, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रचंड एनर्जी या परफॉर्मन्सला रिक्वायर्ड होती. त्याच्यानंतर तो चेंज ओव्हर होता. ह्या कपड्यात ते कॅरेक्टर पुल ऑफ करणं हे तूच करू शकतेस वने. अप्रतिम परफॉर्म केलंस. तुमच्या सगळ्यांचे सहभाग उत्तम होते. मंडळी, एका पुरुषानं उचललाय बाईला समजून घेण्याचा विडा. बघूया या प्रयत्नात त्याला काय काय अनुभव येत आहेत तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. वा, MHJ इन्फोटेक आणि माझा हा A1 स्टाफ. वा, शिवलकर, नमस्कार. बेटकर, यस सर. आई ग, मांडवकर, वाटतात काय कॉर्पोरेट एम्प्लॉई वाटतात? सर तुम्ही पण वाटत नाही. सर तुम्ही पण काय मस्करी करता, असं त्याचं होतं वाक्य वगैरे. अहो, सगळे कर भरलेत मी माझ्या ऑफिसमध्ये. नाही सर, सगळे कर नाही येत. नाही, राऊत पण आहे ना. दादरचं हलकं फुलकं व्यक्तिमत्व. इतरांपेक्षा वेगळा. काय आहे कुठे तो, आहे कुठे? सर सगळे निघत असताना वॉशरूमला गेला असेल नेहमीप्रमाणे. ऐका ना सर, तुम्ही म्हणताय ते खरं आहे ना नक्की? म्हणजे काय? नाही, नाहीतर मी तोंडावर पडीन बरं का. सर तुम्ही आत्ताच जॉईन केले ना ऑफिस. आम्ही आधीपासून आहोत. आमच्यावर विश्वास ठेवावा लागेल सर. दुसरा पर्यायच नाही ना माझ्या. ऐका ना सर, थोडा वेळ थांबा. काय खरं काय खोटं आहे ना हे तुम्हाला कळेल राऊत बद्दल. सर तुम्हाला लिहून देतो. दिवसाचा वेगळा असतो, रात्रीचा वेगळा असतो. हो सर. प्लॅन. ओके, मग मी निघतो. येस सर. माझी गाडी काढा, चला. मी निघतो. कोण काढणार आहे गाडी तुमची? प्लॅन आहे ना मांडवकर, प्लॅन. ओके प्लॅन. चला, येऊ मग मी, येऊ. हो सर, या सर या. गुड नाईट सर. चला. उद्या सगळे कामावर वेळेत पाहिजेत. या सर. चला आपले बॉस निघाले, आता आपण पण निघू. हो राऊत, आम्ही जातो रे. 7:30ची ट्रेन आहे आमची, आणि मग ट्रेन चुकली ना की आम्हाला नाही तिथे ट्रेन मिळत. सर पूर्ण लपावर अर्धे दिसताय. मला एवढंच खाली जाता येतं. निदान मांडी तरी घाला. नाही, मग पोटमध्ये येतं. मग निदान फाईल तरी वर करा. लपण्याचा उद्देश हा असतो की आपण दिसता कामा नये. आणि आपण गप्प बसलं पाहिजे. गप्प बस. अरे देवा. या राऊत, या. अरे वा वा. तुम्ही गेलो नाही, इथेच आहोत. वा राऊत, वा राऊत. या. सर तुम्ही राऊत तुम्ही सर राऊत काय करताय राऊत? सर पॅन्टचं राहू दे हो. मी तुम्हाला जे बोललो होतो ना सर, हा दिवसभर ओंकार राऊत असतो आणि रात्रीचा तुंबाडची मंजुळा असतो. राव सकट. ओ राऊत, अहो पॅन्टचं ठीक आहे हो, पण वर काय घालाल? सर एक ऍपलचा कुर्ता येतो असा. बेटकर, मी डिटेल्स विचारले. नाही सॉरी सॉरी राऊत काय आहे? काय प्रॉब्लेम आहे का?
नाही नाही मग हे काय चाललंय? सॉरी सर. काही मेडिकल प्रॉब्लेम आहे का? नाही 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 सर, मेडिकल वगैरे मेडिकल प्रॉब्लेम नाही, डोकं फिरलंय त्याचं. सर सर आम्ही तुम्हाला जे सांगितलं ना ते काय खरं आहे ते तुमच्या समोर आहे. समोर आहे. लगेच ऍक्शन घ्या सर. येस सर. राऊत काय आहे हे? सर माझी मैत्रिणी बरोबर पैज लागली होती. आता याला मित्र नाहीत, मैत्रिणी आहेत. मांडवकर, नॉर्मली मुलांना मैत्रिणी असतात, आपल्याला आहेत का? नाही सर. का नाही? विचार केलाय कधी? मुलींना चॉईस असतो. बरोबर आहे सर. हसताय तुम्ही. सर सर हसताय याच्यावर. ते हे सर. एक मिनिट राऊत, गो ऑन. सर माझ्या मैत्रिणी बरोबर माझी पैज लागली होती. मी सतत तिला आपलं बोलायचं काय काय मुली 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 करत असते. त्यावरती मला एकदा बोलली की मग एकदा घालून बघ मुलींचे कपडे आणि फिर मग कळेल. मी म्हणलं ओके, चॅलेंज एक्सेप्टेड. म्हणून त्या दिवशी मी मुलींचे कपडे घालून ऑफिसमधनं बाहेर पडलो आणि एवढे वर्स्ट एक्सपिरियन्स आले ना सर मला, डोंट आस्क. आणि सगळ्यात वर्स्ट एक्सपिरियन्स कोणाचा आला असेल तर या कुरळ्याचा. तुला बोलतो. काय मी काय केलं? तू काय केलंस? तू काय केलंस? श्रमेशजी, ओळखीचा वाटतोय का हा आवाज? मला अजिबात ओळखीचा वाटत नाही. त्या दिवशी रिक्षा स्टँडवर जिला बाईकवर लिफ्ट दिली ती ओंकिनी कुलकर्णी मीच आहे. मी नाही ओळखत कुणाला. मी नाही ओळखत. मी नाही ओळखत कुणाला. सर, कोण बोलतंय? बस ना माझ्या बाईकवर बस ना. माझी सीट तुझीच वाट बघतीये. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही. तुम्ही नॉर्मल आवाजात बोलो. आय एम सॉरी सर, पण एक दोनदा नाही सर, 3-4 वेळाला माझ्या मागे लागला. नाही सर, मी नाही. मी मी नव्हतो तो. नाही काय, मी नाही. मला म्हणतो काय, नाही नाही स्त्रीला संरक्षणाची गरज आहे, नाही नाही इथे सेफच नाहीये, तुम्ही माझ्या बरोबर चला, माझ्या बरोबर चला. हात खेचून मला मागे बसवलाय बाईकवर. नाही सर, मी असं केलं हे ना. मी मदत करत होतो सर. माझा बाकी काहीच हेतू नव्हता. मी मदत करत होतो सर. जनसेवा हीच ईश्वर सेवा असं मी वाचलं. देवाला घाबर जरा. ईश्वर सेवा जनसेवा का बस. पेटकर, तुम्ही मला काय सांगता हो? मला मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे सर, लवकर जाऊ दे. हा, हे सांगताना मला त्या दिवशी नव्हता अभ्यास नव्हता मुलाचा. सर ऍक्च्युली त्या दिवशी चित्रकलेचा पेपर होता, त्याचा काय अभ्यास घेणार आपण, म्हणून मी आपला मदत करत होतो, बाकी काही नाही. हो बरोबर. मदतीच्या नावाखाली रस्त्यावरच्या सगळ्या खड्ड्यातनं बाईक जात होती तुझी बेटकर. मग खड्ड्या माझा कसा प्रॉब्लेम आहे? खड्ड्या सरकारचा प्रॉब्लेम आहे ना. अरे एकच मेंदू आहे, 2 कामं एकत्र कशी करणार? ह्याला लिफ्ट पण द्यायची आणि खड्डे पण बघा. अरे वा, हे नाही होणार. अरे बापरे बापरे. मग त्या दिवशी बाईकवर बरोबर सगळी कामं एकत्र करत होतात. हा, खड्ड्यांमधनं घालत होतात, गचकन ब्रेक दाबत होतात, मिररमधनं मागे मागे बघत होतात, उगाचच्या शिट्ट्या मारत होतात. मला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणाले असतील, जर अगदीच ऑकवर्ड होत असेल ना तर माझा खांदा घट्ट धरा. काय, माझा खांदा लास्ट स्टॉप आहे म्हणे. तो आधारासाठी कडक आहे ना. सर मी एकदा ह्याच्या खांद्यावर हात ठेवला बाईकवर बसलेला असताना, तर मला काय बोलला माहितीये? काय बोलला? हाताच्या साली माझ्या खांद्याला लागतायत. कॅरियरचा दांडा पकड. असा काय घाणेरडा माणूस आहे रे. तू बसलास तेव्हा कॅरियरचा दांडा मजबूत होता, ह्या बसला तेव्हा थोडासा लूज होता, म्हणून मी त्यांना पकडायला सांगितलं ना माझा खांदा. कॅरियर नाही, तुमचं कॅरेक्टर लूज होतोय बेटकर. नाही सर, माझं कॅरेक्टर लूज नाही सर. अहो जरा शरम वाटू दे हो बेटकर. लहान मुलगा आहे आपल्याला. हा, त्याला कसं वाटेल आपला बाप परस्त्रीला सांगतोय खांद्यावर हात ठेव. नाही सर, नाही सर तुम्ही माझा फेसबुक चेक करा ना सर. मी वैचारिक माणूस म्हणून असं मला ओळखतात लोक. माझे डीएम दाखवू का? नाही कशाला. सोडल्यानंतर सेल्फी घेतला सर का? तो मी प्रत्येक मदत केलेल्या स्त्री बरोबर फोटो काढतो. सर कुणाला सोडलं ते आपल्या लक्षात- गप्पा देन इथं एक काम करा, त्याचे मेसेजेस आहेत ना त्या स्क्रीनशॉट काढा, सोशल मीडियावर टाका, टॅग करा, लोकांना कळू दे किती वैचारिक माणूस आहे आमचा श्रमेश बेटकर. नाही सर दिस मॅन इज सर रिडिक्युलस सर. काय वृत्ती आहे बघा सर. खान हा, तू आहे ना, तू सुमडीत कोंबडी रे गास बेटकर. हा, तुम्ही पण मांडवकर. बघ तर कसं काय? कसं काय? काय कसं काय? मी नाही. मांडवकरांनी काय केलं? सांगतो मांडवकर. मी काय केलं? ऑटो में आपके बगल में बैठी हुई जीनत रुखसारा मैं ही हूँ जनाब. जीनत रुखसारा ह्याच्या लिफ्ट देण्याला कंटाळून मी एकदा बुरखा घालून बाहेर गेलो, रिक्षात बसलो तर बाजूला मांडवकर. चेहराही बघितला नाहीये तरी हात आपले मांडीला असे असे गुलू 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 करतायत. मांडवकर सर ते हाताला क्रॅम्प भरला होता. क्रॅम्प भरला होता. रिक्षा कुठल्याही बाजूनी वळू दे, हा धक्का मलाच देतोय. वर्कलोड सर. वर्कलोड. मला काय म्हणाला, चेहरा बघत नाही काही नाही तर काय म्हणे, आपकी इत्र की खुशबू तुम्हारे पास लाने के लिए मजबूर कर रही है. हे एवढं मोठं उर्दूतलं वाक्य हा बोलला सर. ही फसवणूक झाली, ही छेडछाड झाली. मी करत होती, मदत होती सर. बेटकर थांब. कसल्या स्टाईल मध्ये यांनी मला नाव आणि नंबर विचारलाय ना सर, विचारू नका. मांडवकर सर, तुम्ही स्टाईल मारलीत? नाही सर. काय स्टाईल मारली? सर शपथ नाही मारली. मला बघायची आहे काय स्टाईल मारली. सर शपथ नाही मारली सर. आपल्या ऑफिस मधल्या पुरुष कर्मचाऱ्याला जो स्त्री वेशात बाहेर पडतो त्याची छेड काढलीत म्हणून काढून टाकेन तुम्हाला. अच्छा, आप बचपना बोलना का. आप फगुनिया
तो मेरी जान है रे, हम तो से इतना प्यार करते हैं, इतना प्यार करते हैं, इतना प्यार करते हैं, कहा बताए कितना प्यार करता है, सीना फाड़ के बताए कब ये, सुनो सुनो भैया, अब ये जो नंबर 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 जो है ना भैया, नंबर ले लो भैया, 720 बाकी घर पे आके बताऊंगा. हे असलं विचारल्यावर कुठली मुलगी नंबर देईल मला सांगा सर. असं का केलं असेल बरं? है नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान, मध्ये अजय देवगन. संजय दत्त होता सर. अभि आपले मोले मी रुकता नाही. कानपाट फोडलं पाहिजे, कानपाट फोडलं पाहिजे. थांबा, पहिलं मला क्लिअर करू दे सर. याला छेडछाड म्हणतात. मी माझ्या बाईकवर बसल्यानंतर मी तुम्हाला असं काहीतरी केलं? तुमच्या अंगावर आलो, तुम्हाला फुगनिया म्हटलं? कारण तू बाईक चालवत होतास ना, तू कसा अंगावर येशील बेटकर? बेटकर त्याला बोलू नका. दोघे एका माळेचं मणी आहात. सर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो सर, नाही बोला. प्लीज मला वेगळ्या ब्रँचला बदली करा सर. नाही हे बघा शिवलकर, यू आर अ ब्रिलियंट एम्प्लॉय. नाही सर, ऐकून घ्या सर. आपली MSJ इन्फोटेक एवढी हाय स्टेटसची कंपनी आहे आणि माझे कलिग काय करतायत, एक जण फगुनिया फगुनिया म्हणून लाईन मारतोय, एक जण तिला लिफ्ट देतोय. सर प्लीज हात जोडून विनंती आहे सर, मला नाही राहायचं यांच्या. नाही, हे बघा, हा बेटकर, मी मदत केली. मदत बिदत काय नाही बेटकर. समोरची प्रत्येक स्त्री अवेलेबल आहे असं का वाटतं तुम्हाला? हा खाली काय बघताय? डोळ्यात डोळे घालून बोला. देशाच्या वार्ता करतो ना आपण मांडवकर. हा घरात आया बहिणी नाही आहेत? तुमच्या पण घरी नाही आहेत का? नाही नाही आहेत, म्हणून माझं ना असं काहीच तिळतिळ तुटतं या प्रकारावर. राऊत शिवलकर खूप जेन्युइन आहेत सर. म्हणजे जेन्युन असं नाहीये, हे मनापासून आलेलं नाही, मी बोललो. तेच सांगतोय. म्हणजे शिवलकर एवढे जेन्युइन आहेत ना, रस्त्यावर दिसलेल्या कुठल्याही स्त्रीला ते पंजाबी फिल्मचे हिरोईन करू शकतात. पंजाबी काय शिवलकर, तुसी स्टेशन पे मिलने वाली सिमरन कौर हडिप्पा ओए बल्ले मैं ही हूं. आठवला का? शिवलकर लेखक आहेत. फावल्या वेळात गोल्डन पेन या नावाने लिहितात ते. गोल्डन पेन? पम्या बोलतात त्याला गावात. पम्या. क्रिकेट खेळताना गटारात बॉल जाऊ नये म्हणून असा उभा करतात त्याला. गोल्डन पेन? गोल्डन पेन तू? शिवलकर गोल्डन पेन? केस गोल्डन आहेत म्हणून गोल्डन पेन? सर आणि सर एक मिनिट. आता तुझ्या घरी आई बाबा नाहीत काय? आया बहिणी. आया बहीण. आता तुझ्या घरी आई बाबा नाहीत, आया बहिणी नाहीत. देशाच्या सर चोराला कसं मारतात ना ते मला माहित आहे. तिच्या 2 मिनिटाला मारामारी नाही पाहिजे सर. ऐका ना सर, म्हणजे तसं नाही आहे ते. म्हणजे काय सर, मी विचारलं पण लेखक ना? हां सर. लिहिता तुम्ही? हो पिक्चर पंजाबी? कुठला पिक्चर लिहिलाय? सर ते पंजाबी जाऊ दे ना सर, कशाला आपले. मला पंजाबी पिक्चरचं नाव सांगा. ते ओय गुलकंद, तुसी मुरलेल्या प्रेमाचा हडिप्पा. ओय तुसी हडिप्पा. बाकी सगळं मराठी आहे? सर, गाणं पण लिहिलंय सर. गाणं लिहिलंय? काय गाणं? ओय हा 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 जानू डे टपार खोत्या. भजनी क्रिएटिव्हिटी आहे. द्या ना सर एकदा मारायला मला सर. ऐका सर, काय झालं, मी प्रवास करताना लिहितो, सो मला असं वाटलं सर की माझ्या लेखणीतून बाहेर आली हिरोईन हीच की काय ह्या समोर होत्या, म्हणून विचारलं फक्त सर. हो सर, फोटोशूट साठी कर्जतला येतेस का हे जस्ट विचारलं. कर्जतला कोण आहे? आत्याचं फार्म हाऊस आहे. ही तुझी आत्या आहे? नाही आत्या तुझी? अरे ते नाही. माणूस आहे. पंजाबी लस्सी पिताना 4 शब्द ऐकले, त्याच्यात मराठी पिक्चर टाकला. सर ऐका ना सर, चूक झाली मान्य करतो, पण असं नाही आहे सर. ते चीप तुम्ही तिघही एकाच माळेचे मणी आहात. सर मी मदत करत होतो. नाही, अजिबात मदत करत होतो सर. मी सर फक्त मिमिक्री ऐकवली सर, असं काय माझा वेगळा हेतू नव्हता सर. लाज वाटू द्या रे. अरे लाज वाटू द्या नालायकांनो. तुम्ही राऊतला पकडायला निघाला होतात आणि तुम्हीच तिघं रेड हँड सापडलेला आहात. ते राऊत होते म्हणून ठीक आहे. खरंच जर का एखादी स्त्री असती ना तर मीटू मध्ये पकडला गेला असता. नाही सर, नको सर. नाही नको, काय ऑप्शन नाहीच आहे. आणि राऊत म्हणजे त्यांच्याशी तर मी बोलणारच आहे, पण तुम्ही सुद्धा लोकांच्या भावनाशी खेळलेला. सर मी काय करू सर? अहो यांच्याबरोबर जी मज्जा घडली ती पहिल्या 5 दिवसातली मजा आहे सर. मी थांबवणार होतो, पण एक दिवशी असंच बाईच्या वेशात स्टेशनवरनं घरी जात होतो. काळोख्या गल्लीमध्ये 4 टवाळ पोरं काही पोरींची छेड काढत होती. माझीही छेड काढली सर त्यांनी. मदत करायला पुढे आलेले हात कधी स्पर्श करायला जवळ येतात ना कळत सुद्धा नाही सर. आणि सर
यांना काय वयोमर्यादा पण नाहीये सर. टीनेजर पासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे सामील आहेत ह्यात. एवढी किळस वाटली ना सर मला तेव्हा, म्हणजे रात्री झोप नाही लागली सर, अस्वस्थ होतो मी. कितीही वेळा हात धुवा तरी त्यांचे स्पर्श ना असे बोचत राहतात सर. हातावर, मांडीवर, पायावर, मानेवर, खांद्यावर सर. किळस वाटते सर खरंच. तेव्हा मला लक्षात आलं सर, माझ्या मैत्रिणींनी मला का सांगितलं असेल की स्त्रीचा वेश घालून बाहेर पड, मग तुला कळेल. कळलं सर मला खरंच रिअलाइज झालं सर तेव्हा. सर स्त्रीला मदतीची गरज नाहीच आहे हो सर, तिला रिस्पेक्टची गरज आहे. तिचं जे स्वतंत्र आयुष्य आहे ना, ते फक्त हक्काने तिला जगू द्या एवढ्या अधिकाराची गरज आहे तिला फक्त, बास, बाकी काहीही नकोय तिला. म्हणून मी ठरवलं सर, आपण जायचं स्त्री वेशात, असं निर्जन रस्त्यावर फिरायचं. तिकडे कोण एकटी स्त्री चालत असेल तिची सोबत करायची, तिच्या मागून फिरायचं. काही अडचण आलीच, काही कोण तिला छेडलंच तर जाऊन मदत करायची, एवढाच हेतू होता सर, बाकी काही नाही. आणि माझ्याबरोबर सर माझे 10-12 मित्र पण आहेत ज्यांना ही आयडिया आवडली आणि ते माझ्याबरोबर हे काम करतात सर. म्हणजे तुमच्या भावना दुखावल्या असतील किंवा मी काहीतरी फसवलं वगैरे असेल सर तुम्हाला, पण स्त्रीची मदत करणं हाच हेतू होता बेटकर, बाकी काही नाही. राऊत, मगाशी तुम्ही असे दिसलात, मला जरा वियर्ड वाटलं. पण आता तुम्ही जे सांगताय ना, पटते. थँक्यू सर. म्हणजे समाजात असं बाईनं वावरणं हे तिच्यासाठी चॅलेंज झालेलं आहे, मान्यच आहे. आणि हे चॅलेंज पुरुषांनाच उभं केलेलं आहे. बाहेरचं माहीत नाही, पण कमीत कमी आपल्या कंपनीसाठी तरी आपण हे चॅलेंज सोडवता येते का बघूया. म्हणजे सर आपल्या HR पॉलिसीमध्ये एक नवीन ॲक्टिव्हिटी ॲड करूया. कुठली? महिन्यातला 1 दिवस तरी आपण दिवसभर बाईच्या वेशात बसून कामं करायची. ग्रेट आयडिया सर. बघूया ना, दिवसात तरी आपल्याला हे शक्य होतंय का? नाही? येस सर, बघूया. राऊत, सॉरी, चुकलो, पण मनापासून करायचं नव्हतं. हे दुसरं वाक्य खोटं आहे. मनापासून करायचं हे खोटं आहे. प्रायश्चित्त म्हणून सांगा ना, काय कुठे फॉर्म भरायचा, म्हणजे मी पण येतो. नाही, मी माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्हाला ऍड करतो, मग आपण करूया सगळं. बघतो एक दिवस बाई बनून कसं वाटतं. नाही, अरे एक दिवस काय, आपण रोज बनूया. राऊत मला पण जरा. नाही, तू नको, तू बाई नाही वाटणार. नाही तसं नाही राऊत, जरा हा फोटो बघतो. कशाला? मला स्थळ आलंय रे. तुझ्या मित्रांपैकी कोण नाही ना? कारण लग्न झाल्यानंतर कळायचं तुझे मित्र आहेत. मग अरे बापरे. नाही, हा माझा मित्र नाही. पण तुम्ही या एकदा आपण ना स्त्रीच्या वेशात फिरूया, मग कळेल तुम्हाला. लोकलमध्ये निर्या सांभाळणं किती त्रासदायक आहे ना. मला आता ओढणी सांभाळता येत नव्हती. ओके. चला, मला आता निघायला पाहिजे, माझी मीटिंग आहे ना. सर तुम्ही मीटिंगला जाण्याची गरज नाही आता. नाही, मला सर तुम्ही ज्या क्लायंटला भेटायला चाललाय ती क्रिस्टिना बार्बोसा मैं ही हूं सर. सर बारबोसा. वा 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 वा, कडक विषय आणि खूप खूप धन्यवाद हा विषय या मंचावर सादर केल्याबद्दल. बघूया हास्यरसिकांचं यावर काय म्हणणं आहे. प्रसाद, मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला काही खंबीर स्त्रिया पण आहेत. तशी माझी एक मैत्रीण अत्यंत खंबीर आहे, मला तिचं मत जाणून घ्यायला फार आवडेल. येस साई. दर्जा परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की देशात आत्ता अशीच वेळ आलेली आहे की एका मुलाला मुलगी बनवून मुलीची बाजू मांडायला लागते. अशी अक्षरशः अशी परिस्थिती आत्ता देशात आहे. मला हा प्रश्न खूप वर्षांपासून विचारायचा आहे की स्त्रियांवर जो अत्याचार होतो किंवा काही होतं त्याच्यावरती ठोस कायदा का नाही बनत आहे. म्हणजे घोडं कुठे तुमचं अडतंय असं मला स्पष्ट विचारायचं आहे. आणि का अडतंय घोडं तुमचं हे पण मला विचारायचं आहे. फार सुंदर विषय. मी आत्ताच सोशल मीडियावरती रिसेंटली एक बातमी बघितली. एक महिला पोलीस अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये त्यांनी ठरवलं की आज मी विविध स्पॉट्सना जाऊन बघणार की आपलं गाव शहर किती सेफ आहे. त्या एका आय थिंक बसस्टॉपवरती रात्री थोड्या उशिराच्या वेळेला मध्यरात्री गेल्या आणि 40 माणसं आली. 40 पुरुष, म्हणजे 1 झाले 2 असे 40 पुरुष आले. जेव्हा एवढ्या संख्येने पुरुष येतात, एकटी स्त्री काय करू शकणार आहे. ह्याचं एक उत्तर
दुसरं त्यांना माहीत नव्हतं की शी इज अ कॉप. तर त्यांनी हे अशी परिस्थिती निर्माण झाल्यावरती स्टिंग ऑपरेशनसारखं मग अजून फोर्स आला आणि मग याची दखल घेतली गेली. पण मला असं वाटतं की मधून मधून ही ऑपरेशन्स खूप गरजेची आहेत. ह्या अशा ऑपरेशन्समुळे कळतं आपण किती पाण्यात आहोत, समाज किती पाण्यात आहे आणि आपण किती सुरक्षित आहोत खऱ्या अर्थाने. त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय मांडलात आणि सगळ्या पोरांनी मिळून हा मांडला ह्याचा जास्त आनंद आहे. आणि MHJ बॉईजनी मांडला ह्याचा त्याहून जास्त आनंद आणि अभिमान आहे. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या लांबलचक केसांचं सिक्रेट पण सांगून जाता जाता. छान दिसतोयस ओमकार. मला तुझा वेग फार आवडला आणि ह्याचं प्रतिनिधित्व केल्याबद्दल खूप धन्यवाद. पम्या मस्त विषय. सॅल्यूट माझ्याकडनं तुला. थँक्यू बॉयज, कीप इट अप. तर मंडळी, आपली ही हास्याची बाजारपेठ अशीच बहरत राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.